आणि टेलर, कधी टेलर, कधी देवमाणूस, कधी महाराज. एवढीच रूपं नाही तुझी, माझी खात्री आहे अतिशय सराईत एक नंबरचा गुन्हेगार असतो. आता या क्षणापासून टेलर, दिवसातले 24 तास, महिन्यातले 30 दिवस आणि वर्षातले 365 दिवस माझी तुझ्यावर नजर असणार आहे. यू आर अंडर सर्व्हेलन्स. आणखी एक गोष्ट टेलर, ज्या दिवशी तुझ्या विरोधात एक जरी पुरावा मला मिळाला ना, गच्चांडी धरून इथून फरफटत घेऊन जाईन मी. तेव्हा हे तुझे अंधभक्त फक्त बघत राहतील, काही करू शकणार नाहीत. ते लक्षात राहील. पहिलं लक्षात. गोपाळ महाराज की, 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 गोपाळ महाराज की. महाराज 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 आम्ही खूप अडचणीत आहोत, महाराज. अहो आमच्यावर कृपा करा. अहो आम्ही दोघंही खूप दुःखी आहोत. अहो महाराज महाराज आमच्यावर कृपा करा. शांत व्हा, शांत व्हा. कासावीस होऊ नका. बोला, समस्या काय आहे? महाराज, आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप दवाखाने पण केले. एवढंच नाही महाराज, आम्ही खूप नवस सायास पण केले, पण आम्हाला काही मोल होत नाही. महाराज महाराज काहीतरी करा महाराज. हो महाराज. महाराज रडू नका, रडू नका. तुमचीच एक आशा आहे आता. शांत व्हा. हे पहा, अशा गोष्टींसाठी योग जुळून यावा लागतो. एक मिनिट पुढे या. योग जुळून आलाय. आजचाच दिवस योग्य आहे. तुमचं नाव ज्योती आहे ना? महाराज महाराज तुम्हाला कसं कळलं? म्हणालं ना, योग जुळून यावे लागतात. योग जुळून आलाय. मला दृष्टांत मिळाला होता. तुम्ही इथे येण्याच्या आधी भगवंताने, साक्षात ईश्वराने तुम्ही इथे येण्याची मला पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे तुमच्या समस्यावर काय निवारण करायचं याचा विचारही मी आधीच करून ठेवला आहे. त्यासाठी आपल्याला खूप मोठा यज्ञ करावा लागेल. तुमच्या समस्येचं निवारण होण्यासाठी आधीच मी उपाययोजना आखून ठेवलेल्या आहेत. घाबरू नका. पुत्रप्राप्तीचा योग आता आलेला आहे. हा, त्यासाठी आपल्याला एक यज्ञ करावा लागेल. करू महाराज. तुम्ही सांगाल ना ते सगळं करू.